वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. चला तर आज गणपती बाप्पासाठी स्पेशल असं प्रसाद बनवूया. आपण रोज काय बनवायचं काय नाही बनवायचं हाच विचार येते. रोज प्रसादामध्ये काय द्यायचं देवाला. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बेसनाच्या लाडूची रेसिपी. गणपती बाप्पाला लाडूसुद्धा आवडते आणि मोदकसुद्धा आवडते. तर त्यासाठी काय केलं मी, एका भांड्यामध्ये 2.5 कपच्या जवळपास बेसन घेतलं. त्यामध्ये 2 चम्मच दूध आणि 1 चम्मच तूप टाकून छानपैकी असं याला मिक्स करून घ्यायचं पूर्ण बेसनामध्ये. हाताने असं चोळून घ्यायचं कमीत कमी 4 ते 5 मिनटं. आणि नंतर दरदरचं टेक्स्चर आलं की याला आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे 10 ते 15 मिनटं रेस्ट करायसाठी. अगोदर हाताला बघून घ्यायचं की दाणेदार टेक्स्चर येत आहे की नाही आहे. अगर नाही आलं असेल ना तर आणखी याला थोडंसं हातावर मसलून घ्यायचं. तर मी याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवलं. तोपर्यंत तगार बनवूया. तगार बनवण्यासाठी मी 1 कप साखर आणि 1/3 कप पाणी कढईमध्ये टाकलं आणि याला छानपैकी हाय फ्लेमवर याला शिजवून घ्यायचं आहे. जशी साखर मेल्ट होईल ना तसे असे बबल्स यायला तयार होतील. म्हणजे आपली साखर ही छानपैकी तगार बनण्याच्या स्टेजवर आली आहे हे आपल्याला कळेल. तर आता बघू शकता अगोदरपेक्षा बबल्स आलेले आहे आणि साखरसुद्धा छानपैकी मेल्ट झालेली आहे. तर यामध्ये मी 1 चम्मच तूप टाकलं आणि याला आणखी थोडं 2 ते 3 मिनटं याला शिजवून घेतलं. आता बघू शकता अगोदरपेक्षा ही साखरेचा जो कलर आहे तो व्हाईट आलेला आहे आणि आणखी जास्त बबल्स तयार झालेले आहे. म्हणजे आपली जी तगार आहे ना ही ऑलमोस्ट तयार होतच आली आहे. तर मी गॅस बंद केली आत्ता आणि कंटिन्यू याला असं आपल्याला ढवळत राहायचं आहे. जेणेकरून गुठल्या पडणार नाही आणि ह्या स्टेजवर पटापट ही प्रोसेस करायची आहे. कारण की साखरेचे गडे पडतात. आता बघू शकता ही दरदर असं टेक्स्चर तयार होऊन राहिलं आहे. त्याला कंटिन्यू आपल्याला असंच गॅस बंद झाल्यावर सुद्धा मिक्स करत राहायचं आहे. सपोज चम्मचनी होत नसेल ना तर जो पोटॅटो मॅशर असते ना त्याच्याने सुद्धा करू शकता तुम्ही. आणि मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे करायचं. जेणेकरून पूर्ण असं दरदर असं बारीक असं टेक्स्चर येईल आणि मोठे मोठे गडेसुद्धा पडणार नाही. तर अशा प्रकारे मॅशरनी पण सुद्धा मॅश करून घ्यायचं. आणि थोडेफार बारीक सपोज असलेच दाणे वगैरे तर जी ठोकळ चाळणी असते ना त्याच्याने छानून घ्यायची. म्हणजे एकसारखं तगार तयार होईल. तगार तयार झालेला आहे आणि इकडे बेसनसुद्धा छानपैकी असं मुरलेलं आहे. तर यालासुद्धा आपल्याला एकसारखं दाणेदार टेक्स्चर आणण्यासाठी म्हणजे जो रवाळ असा असते ना बेसनचं रवाळ लाडू तर ते बनवण्यासाठी छाननीने छानून घ्यायचं. आणि याचेसुद्धा मोठे मोठे गडे वगैरे असेल एक अर्धे असतातच त्याला मिक्सरमध्ये थोडंसं घुमवून घ्यायचं आणि त्यालासुद्धा छानून घ्यायचं आहे. तर आता हे ज्या जाडसर होतं ते मी एकदा घुमवून घेतलं मिक्सरच्या पॉटमध्ये आणि त्यालासुद्धा छानून तयार करून घेतलेलं आहे. नंतर दुसऱ्या कढईमध्ये मी अर्धा कप तूप टाकलं. छानपैकी मेल्ट झालं की जे भाजलेलं बेसन होतं भाजलेलं नाही छानलेलं बेसन होतं ते त्यामध्ये टाकून याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही अगदी मंद ठेवायची. मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर याला भाजायचं. हाय फ्लेम बिलकुल करायची नाही. आणि यामध्ये 1-1 चम्मचच्या जवळपास तूप टाकत राहायचं 4-4, 5-5 मिनिटांनी. आणि याला आपल्याला कंटिन्यू 10 ते 15 मिनटं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जे पण कच्चेपण राहील ना बेसनाचं ते निघून जाईल आणि जो बेसनाचा कलर आहे ना तो थोडासा हलकासा लाईट कलर होईल इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी 1-1 चम्मच तूप टाकून याला छानपैकी असं भाजून घेतलेलं आहे. आणि नंतर शेवटच्याच टायमाला काय करायचं, जसं की आपल्याला समजतेच की आता कलर चेंज होत आलेला आहे बा, तर त्याच्या 2 मिनटाचा पहिले आणखी पाण्याचे 1 ते 2 थेंब बघा आता मी 1 ते 2 चम्मच पाणी टाकलेलं आहे. जास्त नाही टाकायचं, फक्त 1 ते 2 चम्मचच पाणी टाकायचं आणि याला असं शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मंदच ठेवली होती मी. आणि आता हा बेसन जो आहे ना भाजून झालेला आहे. त्याला हलकासा थंड होऊ दिला आणि त्यामध्ये नंतर विलायची पावडर आणि जो बनवलेला तगार होता तो सुद्धा त्यामध्ये मी टाकलेला आहे. सोबतच आणखी टेस्टी वाटण्यासाठी मिल्क पावडरसुद्धा टाकलं 3 चम्मचच्या जवळपास. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला असं वाटत असेल हे तर पूर्ण असं भगरा भगरा दरदर दिसत आहे बा, तर यामध्ये फक्त 2 चम्मच दूध टाकायचं आणि आत्ता बाइंडिंगसाठी बरोबर हे तयार झालेलं आहे. तर आता बाइंडिंगसाठी तयार झाले तर लाडू बांधून घ्यायचे.
किंवा तुम्ही मोदकच्या जो साचा असते ना त्याच्यामध्ये सुद्धा असं फिलअप करून मोदकसुद्धा तयार करू शकता. बेसनाचे मोदकसुद्धा तयार करू शकता किंवा अशा प्रकारे गोल गोल लाडूसुद्धा बनवू शकता. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना, तर गणपती बाप्पासाठी आजचा प्रसाद हा बेसनाचे लाडू किंवा बेसनाचे मोदक हे तयार करून बघा. खूप मस्त वाटतात आणि अगदी दाणेदार झालेले आहे. छानपैकी असते आणि सॉफ्टसुद्धा आहे खायला. प्रसादाला द्यायला पण छान आहे आणि बनवायलासुद्धा छान आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ही? आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच रेसिपी बघत राहा आणि एन्जॉयसुद्धा करत राहा. चला तर गणपती बाप्पा मोरया आणि हे लाडू बनवून त्यांना चारा. बघा किती छान झालेलं आहे, अगदी दाणेदार. चला तर टेक केअर. बाय.